बेलापूर संघ सुरुवात करतोय वाईट न. ओ इथे पहा खूप चांगला बॉल. ही कल्पकता आहे साहिल दिवेकरची. टेनिस बॉल च्या सीझन मध्ये संपूर्णपणे मी म्हणेन संपूर्ण सीझन जबरदस्त आपल्या नावाची छाप ज्यानं सोडली. खरं तर क्रिकेटचा वारसा असलेलं हे घराणं दिवेकर आणि आज मात्र हे यंग टॅलेंट क्रिकेटच्या पटलावर आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्याकडे असलेली वैविध्यता आणि कौशल्य सादर करताना. ओ इथे देखील चांगला बॉल. पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्टचा प्रयत्न अटेम्प्ट फसलाय परंतु LBW रबर बॉल मध्ये नाहीये त्यामुळेच हा नियम आपण वापरत नाही आहोत. त्यामुळे अपील झाली नाहीये तरी देखील आपण असं म्हणूया की चांगला बॉल होता. चांगली रिदम चांगली लाईन. इथे मात्र पिक केलाय. डीप मध्ये आहेत क्षेत्ररक्षक आणि झेल कदाचित मला असं वाटतं की ते झाडावर आदळतोय आणि अगदीच मी म्हणेन या धावा मात्र सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. 2 निलेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. स्वराज म्हात्रे ही जोडी सलामीची जोडी गोठिवली या संघाच्या वतीनं. ओ इथे देखील पुन्हा चांगला स्ट्रोक. आता मात्र गॅप साधली आहे. खूप चांगलं शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. जिथे क्षेत्ररक्षक नाहीये तिथेच अगदी मिड ऑन आणि बरोबर आपण पाहिलं मिड विकेटच्या मधून हा चेंडू भेदून काढला आणि चौकार येतो. आज पुन्हा एकदा खरं तर कालच्या दिवसामध्ये ज्यांनी खूप चांगले एंटरटेन केलं सर्व प्रेक्षकांना ते आमचे डीजे मास्टर आदेश पुन्हा एकदा आमच्या समवेत जोडले जातील आणि खरं तर त्यांच्याकडे असलेली गाणी सादर करण्याची कला संगीत क्षेत्रावर खरं तर कोणत्याही कलेमध्ये जेव्हा आपण प्रोफेशनलिझम आपण पॅशनला जेव्हा प्रोफेशन मध्ये कन्वर्ट करत असतो तेव्हा असायला हवं ते सर्वप्रथम प्रेम आणि त्यामुळेच त्या डेडिकेशननं तुम्हाला तुमची कला सादर करता येते. आणि अगदी आजही आपण पाहणार आहोत मंत्रमुग्ध करणारी गाणी डीजे मास्टर कोपरखणे गावचे सुपुत्र आमचे चांगले मित्र आहेत आदेश आपल्याला पाहायला मिळतील. त्यांची बोटांवरची जादू ते पुन्हा एकदा सादर करतील थ्रू आउट द डे थ्रू आउट दिस टुर्नामेंट. आदेश तुझं सुद्धा पुन्हा एकदा स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. रुद्र जियांश 11 महापे आयोजित अंकल चषक 2022 या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष असं स्वागत. धावसंख्या 7 वर पोहोचली आहे. साहिल दिवेकर ओर द विकेट न तयार आहे. समोर आहे वन ऑफ द एक्सपिरियन्स स्वतः या पंचक्रोशी मधील खरं तर गोठिवली गावाच्या क्रिकेटचा विचार केला तर गोठिवली गावाच्या क्रिकेटला डेव्हलप करणारे हे व्यक्तिमत्व निलेश पाटील. ओ पहा खोलवट टप्प्याचा बॉल. क्रिकेटला खरं तर असं म्हटलं जातं की खोलवट टप्प्याच्या बॉलला सन्मान देणं फार महत्वाचं आहे. याला देखील खोदून काढायचा होता परंतु बॅटक्या तितक्याशा पट्ट्यात नीटचा आला नाहीये. डॉट बॉल आलाय. अंतिमचा बॉल कदाचित असावा. साहिल दिवेकर गोलंदाजी मार्कवर आहे. ओ इथे देखील खोलवट टप्प्याचा बॉल. आता मात्र कनेक्ट केलाय चेंडू. मैदानाचा आउटफील्ड थोडंसं खराब असल्या कारणानं इथे मात्र चेंडू अडवला गेला. डायरेक्ट हिट केली. हाऊ इज दॅट इज अपील अँड अंपायर. The attention is all over to leg umpire and umpire is stay silent with not out. प्रतीक खूप चांगला हिट केला होता लहानपणी. खरं तर आपण असं म्हणूया आपल्याकडे रिव्ह्यू फक्त बिमरसाठी आम्ही मगाशीच अनाउन्स केलं होतं त्यामुळेच ओ अंपायर रेज द फिंगर अँड अंपायर रेज द फिंगर अँड बॅट्समन इज आउट. अनफॉर्च्युनेट. आपण चर्चा करत होतो लहानपणी विटी दांडू किंवा भट्टे गोट्या वगैरे बरंच एम जिथे एम लावावा लागतो असे खेळ जरूर खेळला असेल साहिल दिवेकर आणि म्हणूनच की काय डायरेक्ट हिट केला आणि महत्वाचा फलंदाज इथे मात्र कोणताही चेंडू फेस न करता बाद झालाय. पहिलं षटक संपलं आणि दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा या सकाळच्या सत्रामध्ये या ऐकूया आपण एक सुमधुर संगीत डीजे मास्टर्स आदेशच्या माध्यमातून.
वन ऑफ द एक्सपिरियन्स फ्रॉम द MS गोटिवली टीम आणि त्याच्या बॅटमध्ये येतोय हा तडाखे बंद स्टँड अँड डिलिव्हरचा फटका. बिग हिट षटकार. देवी माझी माऊ. सिद्धू कोहली वेलकम केले पहिल्याच बॉलवर. स्लॉट मध्ये होता त्याला मात्र उडवलाय षटकारासाठी. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 14 वर. पहिल्या षटकामध्ये खरं तर चांगली गोलंदाजी केली होती साहिलनं. फक्त 8 धावा सिंगल डिजिट मध्ये धावसंख्या होती. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं सिद्धू पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. आयोजकांची प्रचंड मेहनत, त्या मेहनतीतून साकारण्यात आलेली संकल्पना स्पर्धा आपण पाहताय. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा मात्र 3 दिवस रंगणार. कालच्या दिवसामध्ये 8 संघ आपण पाहिले. हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलने एकूण धावसंख्या पोहोचली ती 15 वर. 15 फॉर 1. एक अनफॉर्च्युनेट विकेट आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर स्वराज म्हात्रे एक यंग टॅलेंटेड, ज्याच्याबद्दल बरंच या टेनिस बॉलच्या स्पर्धेदरम्यान बोललं गेलं, चर्चेत राहिलेलं ते नाव. आणि इथे मात्र पुन्हा एकदा ब्रँडन मॅकलमची मला आठवण आली. जागेवरच इन स्विंगचा बॉल मात्र विथ द स्पिन खेळून काढलाय आणि त्याला उडवून दिला बरोबर मिड विकेट रिजनच्या वरनं ओव्हर द रूफ ऑफ द स्कूल. इट्स अ ह्यूज अँड ह्युमंगस हिट बाय निलेश. आणि येतोय या इनिंग मधला निलेश याच्या बॅटमधनं दुसरा षटकार. गणेश गायकवाड आमच्या समवेत आहेत. प्रतीक खूप चांगली गुणलेखकाची भूमिका आणि प्रत्येक एका चेंडूवर मात्र आम्हाला चांगलं अपडेट केलं जातंय आणि त्यांची साथ पुन्हा एकदा मिळते. गणेश तुझं सुद्धा स्वागत आहे सकाळच्या सत्रामध्ये. ते सांगतायत आम्हाला की धावसंख्या झाली आहे ती 21. गडी बाद झालाय तो एक. षटक क्रमांक सुरू आहे दुसरं आणि गोलंदाज अंडर प्रेशर गोलंदाजी करतोय तो अर्थातच सिद्धू कोहली, ज्याच्याकडे खूप चांगली वैविध्यता आहे परंतु एक्झिक्युशन तितकंसं होत नाहीये. आणि म्हणूनच की काय त्याच्या गोलंदाजी समोर मात्र धावसंख्या जास्त असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच स्वतः टीमचा कॅप्टन, लीडर, मेंटर निलेश पाटील. ओ हलवार पद्धतीचा बॉल. इथे मात्र फुलटोस होता, त्याला कन्वर्ट करायचं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. तितकी चपलाई, चपळता, चाणाक्षपणा, अतिशय हुशार असं चांगला पिक केलेला बॉल. इथे मात्र धावा मात्र एकच मिळेल आणि या एका धावानं आता पहिल्यांदा स्ट्रायकर एंडवर येतोय तो ऋणाव. हा देखील चर्चेत राहणारं नाव आपल्याला पाहायला मिळते. थांबवावं लागेल या धावसंख्येला. ओ इथे चांगला पिक केलाय. 1 बाउन्स. चेंडू मात्र गाडीवर आदळलाय का जरूर, परंतु निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. 2 धावा तर सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावानं एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती पोहोचली. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 24 वर. अजूनही या षटकामधील एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. नंदन पाठक आपल्याला पाहायला मिळत आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्या समवेत रणजित आपल्याला पाहायला मिळतोय. आज रणजितची उपस्थिती जरूर आपल्याला पाहायला मिळतीये. पंचांची भूमिका. ओ इथे मात्र जागेवरनं पिक करायचा होता. चेंडू मात्र इन स्विंग झाला. अंगाचा वेध घेतोय, येतोय. हा पहिला डॉट बॉल. 20 ओव्हर. वी कॅन सी 24 ऑन द स्कोर बोर्ड आफ्टर 2. आणि अजूनही 3 षटकांचा खेळ सुरू आहे. या ऐकूया पुन्हा एकदा डीजे मास्टरचा आदेशच्या माध्यमात एक सुमधुर संगीत. यानंतर मात्र प्रतीक यांचा आवाज तुम्हाला जरूर नवीन षटकासाठी पाहायला मिळेल. आपण आवाज ऐकला हितेशाच्या माध्यमातून. तर तिसरा गोलंदाज येतोय साहिल. तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. तर दुसऱ्या षटकामध्ये सिद्धूनी 16 धावा खर्च केल्या. तर आता तिसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा तोच गोलंदाज साहिल. येस प्रतीक, तत्पूर्वी
जरूर येस येस यू कॅन प्रोसीड. येस प्रतीक. आता मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि मात्र झेल सुटतोय आणि एक धाव पूर्ण होते आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, परंतु 2 धावावर समाधान मानावं लागेल. धावफलक 2ने पुढे सरकते. धावफलकावर धावा लागल्या 26. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसतोय. तोपर्यंत 1 धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1ने भर पडते. 27. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर लागते ती म्हणजे 27. आता मात्र फलंदाज असेल स्ट्राईक वरती नितेश. रुणाल तर तिसरा चेंडू घेऊन निघतोय गोलंदाज साहिल. फलंदाज असेल रुणाल. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसतोय आणि मात्र चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर लागते ती म्हणजे 27. एक गडी बाद 27. तर चौथा चेंडू घेऊन निघतोय गोलंदाज साहिल. आता मात्र चेंडूला तोपर्यंत 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, तोपर्यंत 1 धावेवर समाधान मानावं लागेल आणि मात्र पंचांचा इशारा येतोय. फलंदाज बाद होतोय. चौकार. यार 5 दारू. तर या षटकातील शेवटचा चेंडू साहिल याचा. आता मात्र 1 धाव. धावसंख्येत 1ने भर पडते. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 18 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 29. नाव बघा रोशन केला.
नंतर तर चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज वापरतोय विनायक. समोर असेल फलंदाज निलेश. आता मात्र एक सिंगल. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावफलकावर धावा लागतात त्या म्हणजे 34. 2 गडी बाद 34. तर दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय विनायक. समोर असेल फलंदाज शेखर. तर दुसरा चेंडू घेऊन निघते गोलंदाज विनायक. आता मात्र एक धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 35. तर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर लागली ती म्हणजे 35. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक. आता मात्र चेंडूला दिशा दिली तोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करतोय आणि मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 37. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर लागली ती म्हणजे 37. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. समोर असेल फलंदाज आता मात्र क्षेत्ररक्षक स्वतः चेंडू खाली परंतु झेल सुटतोय तोपर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावफलकावर धावा लागल्या 38. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 38. तर आयोजकांना विनंती असेल की प्लीज मैदानात पाणी पुरवा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. आता मात्र फुटस्पतीचा चेंडू होता तोपर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावफलकावर धावा लागल्या 39. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाज असेल विनायक. तर या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 39. तर चेंडू जाते घोषितच्या स्वरूपात. एक धावसंख्येत 1 ने भर पडते. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 40. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 40. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत दिविशा 11 ऐरोली आणि त्यांच्या विरोधात एकविरा 11 कांजूरगाव. दोन्ही टीम्स लाईव्हच्या माध्यमातून जर का माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या इनिंग नंतर नाणेफेकीचा कौल आहे. तर दोन्ही टीम्सचे कॅप्टन जर का उपस्थित असतील तर आमच्या पॅव्हलियन बॉक्सकडे या. नेक्स्ट मॅच बिटवीन दिविशा 11 ऐरोली एकविरा 11 कांजूरगाव. बोथ द कॅप्टन्स आय वुड रॅदर रिक्वेस्ट टू प्लीज कम फॉरवर्ड टुवर्ड्स पॅव्हलियन बॉक्स. आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे या फॉर टॉसिंग.
धन्यवाद नितेश. तर या षटकातील हे शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 40. तर शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज वापरला जातोय पियुष. आता मात्र घोषितच्या स्वरूपात एक धावसंख्येत 1 ने भर पडते. धावफलकावर धावा लागते त्या म्हणजे 41. तर दुसरा चेंडू घेऊन निघतोय गोलंदाज पियुष. समोर असेल फलंदाज शेखर. आता मात्र पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावफलकावर धावा लागतात त्या म्हणजे 42. आता मात्र क्षेत्ररक्षक धावतोय. आता मात्र झेलच्या स्वरूपात परतावं लागेल शेखर याला. तिसऱ्या लाटेची घोषणा झाली, लस घ्या लस घ्या लस. बनवलं या सॉंगला आदेशनं. खरं तर आदेशनं नुकताच एक बूस्टर डोस घेतला आणि म्हणूनच तो देखील अवेअर करतोय पब्लिकला की लेट शो यू व्हिजिट आणि तुम्ही देखील बूस्टर डोस घ्या. बी सेफ आणि प्लीज टेक केअर ऑफ युअर हेल्थ. लेट्स बॅक टू क्रिकेट, जिथे प्रतीक आमच्या समवेत जोडलाय ॲज अ कॉमेंटेटर आणि दुपारच्या सत्रामध्ये आमच्या हर्षदजी मढवी यांचा आवाज तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर लागते ती म्हणजे 42. नवीन आलेला फलंदाज मयुरेश डावकुरे हाताचा असा फलंदाज आहे. वैयक्तिक 32 या धावसंख्येवरती खेळताना दिसतोय आपल्याला निलेश. तर पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल आणि मात्र फलंदाज बाद होतोय मयुरेश. तरी एक धाव जरूर मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 43. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. तर नवीन आलेला फलंदाज आपण मैदानात जाताना पाहतोय तो म्हणजे रवी. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. वैयक्तिक 32 या धावसंख्येवरती खेळताना आपण पाहतोय निलेश. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज असेल पियुष. तोपर्यंत पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. सलग 2 चेंडू वाईट. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावफलकावर धावा लागल्या 44. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. आता मात्र मोठा फटका निलतेशच्या बॅटमधून. चेंडू जातोय सीमा रेगा आउट ऑफ द पार. षटकार.
त्या धावसंख्येवरती खेळताना पाहतोय आपण निलेश. आता मात्र एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 52. अजून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू चेंडू चाललाय सीमा रेगा आउट ऑफ द पार. लागल्या 58 आणि 59 धावांचं लक्ष ठेवले ते म्हणजे प्रियदर्शनी बेलापूर या संघासमोर. तर 30 येणारे चेंडू असतील 30 आणि धावा करायचे आहेत 59. तर आपण या ठिकाणी आता आपण आवाज ऐकणार आहोत ते येस प्रतीक, आपण नेक्स्ट मॅच साठी कॉल करूया. कांजूरगाव आणि त्यांच्या विरोधात दिविशा ऐरोली ही टीम आपल्याला पाहायला मिळेल. तर आम्ही नाणेफेकीचा कौल करणार आहोत. खरं तर कांजूरगाव टीमचे टीम कॅप्टन आज लवकर उपस्थित राहिले, पंक्च्युअल आहेत. आज आपण त्यांना देखील धन्यवाद देऊया. बी पंक्च्युअल. अँड दिविशा 11 ऐरोली या टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करू. कारण दे आपण असाल तर आपण देखील टॉससाठी या प्लीज. आम्ही नेक्स्ट मॅच साठी कॉल करतोय. नेक्स्ट मॅच मध्ये इनॅक्श मध्ये आपल्याला पाहायला मिळतील गणेश कारंदे आणि त्यांची टीम. त्यांच्या समवेत आमचा पाहुणा संघ एकविरा 11 कांजूरगाव, दिविशा 11 ऐरोली या टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय. कांजूरगाव टीमचा कॅप्टन उपस्थित आहे आमच्या पॅव्हलियन बॉक्स मध्ये. नाणेफेकीचा कौल आम्ही करतोय इनिंग ब्रेक मध्ये. प्रत्येक पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. पहिल्या इनिंग मध्ये 5 षटका आपल्याला पाहायला मिळाले आणि गुणलेखक आमच्या समवेत जोडलेत. जरूर आम्हाला सांगतील 5 षटकामध्ये 25. खरं तर कालच्या दिवसामध्ये आपण 71 धावांचा उच्चांक पाहिला आणि आजच्या दिवसामध्ये पहिल्याच मॅच मध्ये धावा 58 आपण पाहिला. 59 धावांचं टार्गेट सेट केलंय. कंपल्सरी चेसचा नियम आम्ही या संपूर्ण स्पर्धेमध्ये वापरतोय आणि 59 टू विन फ्रॉम लिमिटेड 30 बॉल्स टू गो असं हे इक्वेशन समीकरण हे हाताळण्यासाठी 2 अग्रमानांकित वेल नॉन वेल फेम आणि वेल टच वेल रिदम असे 2 फलंदाज सलामीसाठी जातील. ते प्रियदर्शनी बेलापूर या संघाच्या वतीनं लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन जरूर आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी
आपण जरूर या स्पर्धेमध्ये फर्स्ट टायटल, सेकंड टायटल, थर्ड टायटल अलॉंग विथ हावर दी प्राइज डिस्ट्रीब्युशन्स आपण थोडस प्रेक्षकांपर्यंत ती माहिती पोहोचवूया. पहिलं पारितोषिक, प्रथम पारितोषिक कॅश प्राइज 30,000 आणि आकर्षक ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक कॅश प्राइज 20,000 आणि अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी. थर्ड प्राइज 10K 10,000 रुपये आणि आकर्षक चषक. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक ट्रॉफी. त्याचबरोबर एक्स्ट्रीम स्पोर्ट्स चे प्रॉपरायटर राजू रणावरे यांच्या वतीनं आम्हाला एक ब्रँडेड जर्सी देखील पुरस्कृत केली आहे. तर आम्ही एक्स्ट्रीम स्पोर्ट्सला जरूर धन्यवाद देऊ. आमच्या लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहताय एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचा लोगो. जर तुम्हाला स्पोर्ट्स रिलेटेड आणि प्रोडक्ट्स आणि कमोडिटीज कोणती वस्तू जर का डील करायची असेल तर तुम्ही राजू रणावरेंशी जरूर संपर्क साधा, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी खूप चांगली स्पॉन्सरशिप केली आहे. आपण पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळूया, जिथे आज पहिल्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये 5 षटकांचा खेळ झाला. धावा आल्या 57 आणि 58 धावांचा 58 आल्या आणि 59 धावांचं टार्गेट सेट केलंय. आणि ते टार्गेट चेस करण्यासाठी मैदानामध्ये 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील, जिथे या 2 फलंदाजांकडे मात्र प्रियदर्शनी बेलापूर या संघाला थोड्या अपेक्षा असतील. आणि खरं तर सुरुवात जर का चांगली झाली प्रतीक, तर या धावा अगदी सहजरित्या चेस करता येतील. परंतु प्रतिस्पर्धी संघाकडे निलेश पाटील सारखा एक जबरदस्त क्लेवर माइंड आणि डोक्यानं खेळ करणारा एक टीमचा कॅप्टन, एक टीमचा नेता, खरं तर एक लीडर आहे. तो स्वतः चांगला मेंटरशिप देखील करतो स्वतः टीमला आणि स्वतःकडे असलेला खरं तर अनुभव नेहमी सातत्याने क्रिकेटमध्ये वापरणारा हा खेळाडू, यंग टॅलेंटला चांगली संधी देणारा हा खेळाडू, बिहाइंड द विकेट किपरच्या भूमिकेमध्ये असणार आहे. आणि सुरुवात होईल. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. पहिलाच बॉल स्वराज मात्रे, खोलवर टप्प्याचा बॉल होता. हलक्या हातानं फक्त खरं तर ढकलून द्यायचा होता. बॅटचा पट्टा बघितला गेला तर अगदी क्रॉस बॅटेड स्ट्रोक होता. वरच्या कडा लागलाय. त्यानंतर धाव मिळाली. फक्त एक सुरुवात झाली आहे आणि हळूहळू का होईना, परंतु असं म्हटलं जातं की कासवाच्या गतीनं का होईना रोज प्रगती करत जा. रोज सातत्याने कित्येक ससे आडवे येतील, परंतु त्यांना खरं तर धाडसाने सामोरं जा. आता इथे धाडसाने सामोरं जाण्यासाठी वन ऑफ द ब्रेव, वेल नोन मिस्टर साहिल दिवेकर, लेफ्ट हँडेड, कल्पकता त्याचबरोबर ताकद देखील या फलंदाजाकडे आहे. स्टान्स मध्ये थोडीशी गफलत झाली. स्वराज मात्रे मगाशी अनफॉर्च्युनेट रनआउट झाला. आता बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाहीये आणि बॉलिंग कॉन्ट्रीब्युशनचा विचार केला तर सुरुवात चांगली झाली. पहिला बॉल 1 धाव आली आहे. दुसरा बॉल मात्र फेकताना थोडीशी रनऑफ मध्ये चूक झाली आहे. पुन्हा एकदा तयार आहे. इथे पहा नो बॉल डिक्लेअर केलाय. रणजित आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये, नंदन आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. आपल्याला पाहायला मिळतात 1+1 या धावा मिळतील. 2 59 धावांचा झालाय पाठलाग सुरू आणि एकूण धावसंख्या पोहोचली आहे प्रियदर्शनी बेलापूर या संघाची बिनबाद 3. ओ बॅकफुटवरनं पुन्हा एकदा खेळून काढायचा होता चेंडू. डेड बॉल आहे. आपण पाहताय कॉन्क्रीटची पिच, त्या कॉन्क्रीटच्या पिचच्या अलीकडे चेंडू जर का अदलतोय प्रतीक, तर पंच त्या बॉलला, त्या चेंडूला मात्र जरूर डेड बॉल डिक्लेअर करतील. हा नियम आहे, कारण कॉन्क्रीटची विकेट साईजनं स्मॉल असल्या कारणानं आम्हाला मैदानाचं देखील रिस्ट्रिक्शन आहे. त्यामुळेच की काय स्मॉल साईज कॉन्क्रीट पिच आपल्याला पाहायला मिळतीये आणि या पिचवर चाललेला हा खेळ आपण पाहताय. क्रीडांगण महापे गावाचं हे क्रीडांगण. थोडीशी गफलत झाली. क्षेत्ररक्षकाकडनं कव्हरअप होईल, बॅकअप होईल. केतन शेलार आहेत मला वाटतं तिकडे क्षेत्ररक्षक. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज, उजव्या हाताचा गोलंदाज. चांगलं कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा तयार आहे. ओव्हर द विकेट ना स्टँड अँड पिक. इट्स अ पॅटर्न स्ट्रोक बाय साहिल दिवेकर. ह्यूज अँड ह्युमंगस, बिग अँड ब्युटिफुल. हाय चा वापर करत स्टेट बॅटेड खरं तर मिनी हेलिकॉप्टर उडवला आणि सरळ लँड झालाय. सीमा रेषा पार येतोय. साहिल दिवेकर ब्रँडेड
पॅटर्न स्ट्रोक येतो हा षटकार आणि एकूण धावसंख्या पोहोचेल प्रियदर्शनी बेलापूर बिनबाद 11. सुरुवात चांगली झाली आहे. वेल बिगन इज द हाफ डन असं म्हटलं जातं आणि सुरुवात चांगली झाली की मात्र शेवट देखील चांगला होतो, परंतु मध्यांतरी मात्र चांगला खेळ व्हायला हवा. सुरुवात चांगली झाली आहे. स्वराज तयार आहे. ओ इथे मात्र बॉल चांगला होता, कन्व्हर्जन जमलं नाहीये, धाव मिळाली फक्त एक. नाराजी व्यक्त केली साहिलनं, कारण चांगला बॉल फुलटोस बॉल होता, कन्व्हर्जन करायला हवं होतं परंतु झालं नाही. एकूण धावसंख्या 12 वर पोहोचली. गणेश कारंदे आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या समवेत मात्र टीम कॅप्टन ऑफ एकविरा कांजूरगाव आमचे सन्माननीय अतिथी, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय या सामन्याचा नाणेफेकीचा कौल. अजय दादा पाटील यांना मी विनंती करू नाणेफेकीचा कौल करावा. कांजूरगाव या संघाकडे नाणेफेकीचा कौल गेलाय. चार चेंडू झाले, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. थोडीशी महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. इथे थोडंसं कमबॅक केले. खोलवर टप्प्याची ही बॉलिंग. स्वराज मात्रे ही ओळख आहे स्वराजची. खरं तर निलेश पाटील गोठिवलीच्या ताळमिळीमध्ये घडलेला हा हिरा आणि या खरं तर या हिऱ्याला चांगले पैलू पाडलेत गोठिवली गावानं आणि आज तो आपल्या नावाची छाप सोडतोय. स्वराज मात्रे खरं तर अंजूर दिव्याच्या स्पर्धेमध्ये प्रतीक आपण पाहिलं तर व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांडे सरांनी या गोलंदाजाचं कौतुक केलं होतं. त्या स्पर्धेमध्ये गोठिवली संघाचा अफलातून खेळ आपण पाहिला टेनिस बॉलच्या स्पर्धेमध्ये आणि स्वराजनं चमकदार कामगिरी करत असताना खरं तर त्याच्या संघाने एका बाईकवर देखील आपला हक्क गाजवला होता आणि त्या स्पर्धेमध्येच नव्हे तर टेनिस बॉल या सीझनचा विचार केला 2022-21-22चा तर संपूर्णपणे मी म्हणेन चांगला खेळ साकारत असताना आपल्या टीमला खरं तर विजयामध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युशन देणारा हा खेळाडू आहे. ज्या पद्धतीनं भारतीय संघाचा आपण पाहतो रवींद्र जडेजा आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं दिनेश कार्तिक जेव्हा टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली तेव्हा मात्र मिडल ऑर्डर लोअर ऑर्डरला येऊन संघाला सांभाळून कमी बॉलमध्ये जास्त धावा त्यानं रचल्या आणि त्याच धावा खरं तर विजयाचा फरक बनला आणि म्हणूनच की काय अशा खेळाडूंचा वारंवार उल्लेख होत असतो आणि त्याच खरं तर ठेवणीतला आपण असं म्हणूया त्याच मेरिट मधला हा खेळाडू स्वराज मात्रो ज्याचा गोठिवली संघामध्ये विजयामध्ये खूप चांगला वाटा असतो. स्लो बॉलला पीक केलाय. शेमन हेटमारनं जसं भिरकावून द्यावा बॉल अगदी तसाच डावखुऱ्या हाताचा कल्पक फलंदाज येतो षटकार. फुलटॉस बॉल कन्वर्ट केलाय चौकारामध्ये. मिड विकेट रिजन क्लिअर केलंय. आता स्वराज याची महागडी गोलंदाजी त्यानंतर गोलंदाज रवी याची देखील ही महागडी गोलंदाजी. सुरुवात थोडीशी डळमळीत झाली आहे आणि यज्ञेश गोलंदाजाकडे जातोय. गोलंदाजाला सांगतोय की तुला व्हाईट यॉर्कर चेंडू फेकायचे आहेत, अवे फ्रॉम द चेंडू फेकायचे आहेत. एकूण धावसंख्या झाली ती 23. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 13. या षटकामध्ये 2 बॉल मध्ये धावा आल्या 10. आम्ही जरूर या मॅच नंतर किती खेळाडू बेलापूर संघाच्या मैदानामध्ये उतरले होते यावर थोडीशी चर्चा करू. प्रतीक साहिल दिवेकर ऑन स्ट्राइक. ओ इथे हा बीमर बॉल अंपायर शूड पनिश्ड अँड गॉट द बट ट्रीटमेंट. 1+1 धावा या मिळाल्या 2. एकूण धावसंख्या 25 आणि नेक्स्ट बॉल वुड बी फ्री हिट. पहा आता या फ्री हिटच्या बॉलवर किती धावा येतील. काल आपला लेग स्पिनर बॉलर मिस्ट्री व्हॉट इज हिज नेम कालच्या दिवसामध्ये जो खेळला
नो बॉल होता, समोर निकोलस पुरण होता आणि निकोलस पुरांना लगावलेला तो षटकार. आता या फ्री हिटच्या बॉलवर किती धावा येतील? साहिल दिवेकर डावखुरे आताचा फलंदाज आहे. पंच केलाय बॉल, क्षेत्ररक्षक अतिशय चपळ, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि एकच धाव मिळतीये. फ्री हिटचा बॉल युटिलाइज केला असं आपण म्हणूया. धावसंख्या पोहोचली ती 26 वर. प्रतीक पाटील यांचा आवाज मायक्रोफोनवर आपण पाहताय, ऐकताय. प्रेक्षक युट्यूब वाहिनी स्पर्धा कव्हर करत असताना डीजे मास्टर खरं तर खूप चांगलं एंटरटेन करत असताना आमच्या आवाजाची देखील आणि क्लीन क्लिअर नीट असं साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळते. काही क्षणामध्येच आमचे रायगड समालोचन असोसिएशनचे खरं तर नवी मुंबईचे संपर्क प्रमुख आणि आमचे चांगले मित्र हर्षजी मढवी, ज्यांचा आवाज मागच्या सीझन मध्ये आपण रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील ऐकला. नवी मुंबई अगदी मी म्हणेन महाराष्ट्रभर पोहोचण्यासाठी हा आवाज तयार झालाय. तोच आवाज पुन्हा एकदा याही स्पर्धेमध्ये जोडला जाईल. इथे मात्र काय घडतंय? चेंडू हवेमध्ये आणि झाडाला स्पर्श झाला आहे आणि हा षटकार असणार आहे. नियमावली आम्ही जरूर तुमच्यापर्यंत डिक्लेअर केली होती. यस, षटकार बिगिन. आकडा पाहायला मिळतोय 3 वर 3, 33. जिंकण्यासाठी 58 धावांचं 59 धावांचं टार्गेट सेट केलंय. धावसंख्या झाली 33. अजूनही मी म्हणेन बरेचसा खेळ बाकी आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. रवी याची ही महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक थोडंसं महागडं गेलं, डबल डिजिट मध्ये खर्च केल्या धावा 13. दुसरं षटक आपण पाहतोय रवी यानं पहिला बॉल षटकार, दुसरा चौकार, त्यानंतर मात्र नो बॉल गेला, +1, 2 धावा मोफतच्या मिळाल्या. त्यानंतर वाईट, त्यानंतर मात्र 6 धावांचा मोठा फटका आला. इथे मात्र चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. डिफेन्सिव्ह पवित्रा याला म्हणतात क्रिकेट मधलं तुमच्याकडे असलेली मॅच्युरिटी. तुम्ही क्रिकेट हा खेळ करताय बरोबर आहे, परंतु त्याबरोबर जसा तुमचा क्रिकेटचा खेळ डेव्हलप होतो तशी मॅच्युरिटी देखील डेव्हलप होणं गरजेचं आहे. जिथे घाई करण्याची गरज नाहीये तिथे घाई नको. प्रत्येक थोडंसं ऑब्झर्वेशन तुझ्यापर्यंत पोहोचवतोय. स्वराज मात्रे धडाकेबाज फलंदाज, यंदाच्या सीझन मधला फॉर्म मधला फलंदाज. तो फलंदाज 0 बाद झाला, तोही रनआउट, तोही बॉल फेस न करता. इथे काय घडतंय? आता धावा आल्या नाहीयेत आणि प्रतिस्पर्धी संघ मात्र हवी झालाय. तो अर्थातच साहिल दिवेकर आणि त्यांच्या समवेत मात्र जोडला गेलाय. सलामीचा धडाकेबाज फलंदाज सिद्धू. आता साहिल दिवेकरच्या बॅटमधनं जरूर एकूण धावसंख्या झाली आहे ती 38. षटक झालंय. दोन 2021-22 सीझन पूर्वार्धामध्ये चांगली कामगिरी आपण पाहिली होती. त्यानंतर उत्तरार्ध मात्र थोडासा स्ट्रगल करतोय यज्ञेश. ज्या पद्धतीनं खरं तर विराट कोहली स्ट्रगल करतोय अगदी तसाच, परंतु यज्ञेशला कमबॅक करण्याची संधी आहे, हिरो बनण्याची संधी आहे. सिंगल डिजिट मध्ये धावसंख्या दिली तर चांगलं कमबॅक होऊ शकतो. चेंडू अगोदरच फेकायला हवा होता. तुमच्याकडे प्रेझेन्स ऑफ माइंड आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये, ते प्रेझेन्स ऑफ माइंड असायला हवं. मगाशी डायरेक्ट हिट झाला प्रतीक आणि स्वराज बाद झाला. आता देखील तुम्हाला गडी बाद करण्याची खरं तर गरज आहे. अजूनपर्यंत सलामीची जोडी फुटली नाहीये आणि 2 फलंदाज मात्र सज्ज. यज्ञेश आलाय समोर, डावखुऱ्या आताचा फलंदाज आहे. गोलंदाज मात्र गती आहे चांगली, टप्पा तुम्हाला मात्र चांगला पकडावा लागेल. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. कुठेतरी 4 ते 5 या धावांवर तुम्हाला फलंदाजांना थांबावं लागेल. कुठेतरी साहिल दिवेकर किंवा सिद्धूची विकेट जर का मिळाली तर मॅच मध्ये एक चांगली एनर्जी, चांगली इंटेन्सिटी, एक चांगली ऊर्जा निर्माण करता येईल. परंतु ते घडेल का हा प्रश्नचिन्ह आहे. आणि त्याच दरम्यान आमचे खरं तर मगाशी अनाउन्समेंट देखील झाली, ज्यांचा आवाज आपण रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आपण ऐकला. आमच्या रायगड समालोचन असोसिएशनचे नवनिर्वाचित, आमच्यासारख्या नवनिर्वाचित सदस्यांना चांगली संधी देणारे नेरुल गावचे सुपुत्र आणि रायगड समालोचन असोसिएशनचे नवी मुंबई संपर्क प्रमुख हर्षजी मढवी यांचं मात्र नुकतंच आगमन इथे झालं आणि
हर्षद, स्वागत आहे तुझं या स्पर्धेमध्ये. चांगलं कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळतंय, जिथे फलंदाजांनी चांगलं कमबॅक करत असताना आपण पाहतोय डॉमिनान्स साहिल दिवेकर, डावकुऱ्या त्याचा फलंदाज, समवेत सिद्धू, समोर यज्ञेश. ओ फिंगर्स रोल केल्या, पच्चपराक लगावली आहे. मगाशी उल्लेख झाला होता विकेटची गरज आहे, विकेट मिळाली आहे. शिल्लक असतील 4. एकूण उर्वरित खेळ बाकी आहे 12+4. गणेश बरोबर. 16 बॉल मध्ये 19 धावा. नुकताच फलंदाज बाद झाला तो साहिल दिवेकर, त्यांनी धावसंख्या रचली 26 ही वैयक्तिक धावसंख्या काढून मात्र तो बाद झाला. चांगलं बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन देत असताना एक सुस्थितीमध्ये येऊन ठेवलंय प्रियदर्शनी बेलापूर या संघाला. पुन्हा एकदा एक यंग टॅलेंट समोर जाते फलंदाजीमध्ये. ऋषी म्हात्रे समोर यज्ञेश आहे. यज्ञेश टू ऋषी. ओ खोलवट टप्प्याचा बॉल होता, याला खोदून काढला. समोर क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगलं ग्रिपिंग आपल्याला पाहायला मिळते. चेंडूवरची नजर अंतिमच्या टप्प्यापर्यंत ज्या पद्धतीने आपण पाहिलंय आउटफील्ड मध्ये रवींद्र जडेजा ठेवत असतो, अगदी त्याच पद्धतीने त्याने ठेवली आहे. लॉंग ऑन मध्ये अतिशय चपळ खेळाडू ठेवलाय आणि तो मात्र चांगलं कीप करतोय. एका धावेवर रिस्ट्रिक्ट केलं गेलं. ही एक धाव मिळाली. एकूण धावसंख्या पोहोचेल ती 41 वर. या षटकातील अजूनही उर्वरित चेंडू असतील शिल्लक 2 आणि आता मात्र 14 बॉल मध्ये काहीशा 18 धावांची गरज आहे. ओ इथे खोलवट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. जिथे मगाशी आपण पाहिलं की आउटफील्ड मध्ये थोडंसं गफलत होते, परंतु आता सरळ व्ही शेप मध्ये आणि अगदी तसाच हा फटका जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धू आहे चांगला फॉलो थ्रू गोलंदाजाचा. त्या फॉलो थ्रूला मात्र खरं तर फॉलो करत असताना थोडंसं हलकंसं किंचित क्रीजच्या बाहेर येऊन खेळून काढलेला हा बॉल होता. फ्रंट फुट. धाव तर एकच मिळाली. समोर फलंदाज येतोय ते ऋषी. अंतिमचा बॉल आहे यज्ञेश. ओ इथे देखील पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा होता चेंडूला. मिनी हेलिकॉप्टर जणू काही बॅट फिरवली होती. आहे स्वराज तिथे खूप चांगलं चपलाईनं पुढे येऊन फॉरवर्ड आलाय, जिथे फॉरवर्ड लॉंग ऑन मध्ये चेंडू येऊन त्यानं पकडला गेलाय. धावा मात्र 2 मिळाला. इथे 2 धावांना षटक क्रमांक 33 इथे संपले. आता 12 बॉल मध्ये गणेश गायकवाड आमचे गुणलेखक आम्हाला सांगतील की धावा किती हव्यात. एकूण धावसंख्या झाली आहे ती 44 आणि जिंकण्यासाठी 59 धावांचं टार्गेट आहे. 12 बॉल मध्ये अजूनही 15 धावांची गरज आहे. रुमाल नेसून देव माझा आईला अगदी. महाराष्ट्रातीलच नव्हे तर खरं तर कित्येक असे सण जे इथून पुढे मात्र लागोपाठ आपण साजरे करत असतो. इथून पुढे आपण पाहिलं तर गोकुळकाला असेल, रक्षाबंधन असेल, नारळी पौर्णिमा, त्यानंतर गणपती बाप्पाचं जरूर आपल्याला आगमन पाहायला मिळेल आणि
आपण पाहतोय श्रावण महिन्याच्या मुहूर्तावरच ही स्पर्धेचं आयोजन इथं आपण पाहतोय. 3 दिवस स्पर्धा रंगणार. कालच्या दिवसामध्ये जरूर चांगला खेळ झाला, आजही सुरुवात चांगली झाली आहे. आता इक्वेशन आपण पाहूया. 12 मध्ये 15 असं इक्वेशन होतं, आता 11 मध्ये 15 आलंय. 10 मध्ये पहा, हा बॉल इथे मात्र चांगला स्ट्रोक. संधी होती आणि संधीचं सोनं केलं सिद्धूनं आणि सिद्धू थांबणार नाहीये. चांगला तग धरून उभा आहे. 6 धावांचा मोठा फटका येतोय. पुन्हा एकदा इक्वेशन जरूर आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया. एकूण धावसंख्या झाली ती 50 आणि जिंकण्यासाठी आता फक्त 9 धावांची गरज आहे. या षटकामध्ये उर्वरित 3 बॉल म्हणजे 9 मध्ये 9 ची गरज आहे. चेंडू हवामध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. रुनाल अंडररीथ, विल ही बी एबल टू टेक ऑर नॉट? येस इट इज, ही इज सिम्पल टेकिंग द कॅच आणि इथे मात्र हा झेल पकडला गेला. 8 मध्ये 9. ताल देवा तुला मी पाहिलाय खंडेरी ढोंग. खरं तर म्युझिक इंडस्ट्रीमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून खरं तर नाविन्याने या गाण्याची निर्मिती केली आणि ते गाणं आज पुन्हा एकदा नाविन्यपूर्ण सादरीकरण करतायत आमचे डीजे मास्टर आदेश. ओ फिंगर्स रोल केला, पहा फसवा चेंडू. वाव, सही है. फिंगर्स रोल केला, हळुवार पद्धतीने चेंडू रिलीज केला. आता 7 मध्ये 9 ची गरज आहे. प्रतीक, जर का तो षटकार आला नसता तर मॅच मध्ये अजूनही दडपण फलंदाजांवर असतं. ओ इथे मात्र चांगला स्ट्रोक आहे, परंतु धाव किती मिळतील? 1 तर सहजरित्या कंप्लीट केली आहे. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मधून जरूर बॉल कलेक्ट करतायत. जोपर्यंत कलेक्ट करून स्वतः घेऊन येतील तोपर्यंत 1च धाव मिळते. 6 बॉल मध्ये आता 8 धावांची गरज आहे. बरोबर. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्या. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये 8 ची गरज आहे. इक्वेशन समीकरण आपण पाहतोय. पहिलं षटक जे फेकलं खरं तर स्वराजनं, त्या षटकामध्ये धावा आल्या 13. दुसरं षटक थोडंसं महागडे गेलं, रवीनं फेकलं, त्या धावा आल्या त्या षटकामध्ये 24. यज्ञेशनं कमबॅक केलं, 6 वर रोखलं. तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा आणि चौथ्या षटकामध्ये मयुरेशनं फेकलं, त्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 7. ओ इथे मात्र नक्कीच बॅटचा कडा लागलाय. आमच्या श्रुती पटलावर देखील तो आवाज प्रतिबिंबित झालाय. अँड अंपायर प्रेस द फिंगर अँड बॅट्समन विल बी आउट. आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट डीजे मास्टरला आम्ही थोडंसं थांबवतो आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी आम्ही जरूर सांगतोय, कारण एक नेल बायटिंग फाईट आपल्याला पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅच जणू काही असं वाटत होतं, परंतु 12 मध्ये 15 हे इक्वेशन असताना प्रतीक, हर्षदजी पहा काय मॅच आली आहे. म्हणूनच की काय, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज. अनिश्चिततेनं भरलेला हा खेळ आपण ज्याला म्हणतो, तोच तो क्रिकेटचा खेळ. रबर बॉल या फॉर्मॅट मध्ये आपण खेळ करतोय आणि आता 5 बॉल मध्ये 8 ही धावसंख्या, हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाज आहे, मगाशी आम्ही उल्लेख केला होता, टेनिस बॉलचा उत्तरार्ध सीझन जो स्ट्रगल करत होता, तोच गोलंदाज रबर बॉलच्या या स्पर्धेमध्ये पूर्वार्धामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. यज्ञेश, ओ यू ब्युटी, सुपर बॅटिंग, मॅग्निफिसेंट बॅटिंग स्ट्रोक.
बाय न्यू बॅटर, न्यूली केम अँड न्यूली हॅट. आणि आता अगदी मी म्हणेन विनायक बॅट्समन स्टॅन चेंडूची लाईन त्यांना रीड केली, चेंडूला मिडल ऑफ द बॅट घेतलाय, स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक. अगदीच आपण काल रोहित शर्माची देखील बॅटिंग पाहिली आहे, अगदी तसाच फटका सजवत असताना हँड अँड आय कोऑर्डिनेशन, अगदी आपण म्हणतो ना डोकं स्थिर ठेवले सरळ समांतर रेषेमध्ये. आणि आता 4-2 हे इक्वेशन आलंय. ओ इथे मात्र हलक्या हाताने लॉफ्ट केलाय बॉल. रवी आहेत आणि येईल एक धाव सहजरित्या. दुसऱ्या धावचा प्रयत्न देखील झाला आणि दुसरी धाव देखील झाली आहे. आणि हा येतोय विजय फटका आणि पहिला विजय संपादित करतोय तो अर्थातच धावा चेस केल्या गेल्या प्रियदर्शनी बेलापूर हा संघ. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स आणि व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक टीम गोठिवली. अँड आय वुड रॅदर गुड लक टू गोठिवली फॉर द नेक्स्ट टुर्नामेंट्स. अँड आम्ही पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेट करू. यानंतर आम्ही विनंती करू कांजूरगाव या संघाला की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि टीम त्यांच्या विरोधात नवी मुंबईमधील एक चांगला दादा संघ दिविशा 11 ऐरोली या टीमला आम्ही विनंती करू की आपले सलामीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायचे. तत्पूर्वी जसा मॅचला होईल प्रारंभ तसा आपण पुन्हा एकदा हर्षद मडवी यांचं वेलकम करूया. हर्षद, पुन्हा एकदा व्हेरी वॉर्म वेलकम टुवर्ड्स दिस टुर्नामेंट ॲट दिस मॉर्निंग सेशन. आज ज्यांचा आवाज संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला जरूर त्यांच्याकडे असलेला क्रिकेटचा जबरदस्त अनुभव या मायक्रोफोनवरून रबर बॉलच्या या फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळेल. रुद्र जियांश 11 महापे आयोजित अंकल चषक 2022 या स्पर्धेमध्ये हर्षदजी तुमचं स्वागत आहे. प्रतीक तुझं देखील वॉर्म वेलकम आणि गणेश व्हेरी वॉर्म वेलकम. आणि पुन्हा एकदा सेशनला जशी सुरुवात होईल तत्पूर्वी ऐकूया आपण पुन्हा एकदा सुमधुर संगीत डीजे मास्टर्स आदेशच्या